नमस्कार. आज का नाही मी एका साडीवरचं ब्लाऊज काढून घेणार आहे. तर तो मला शिवायचा आहे, पण ते माझ्याकडे अस्तर, दोरा वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मी फक्त आता बघून घेते आहे. तर ह्याचं फॅब्रिक वगैरे तर खूप छान आहे, डिझाईन पण मस्त आहे. तर माझ्याकडे पण सेम अशीच साडी आहे. त्यामुळे आम्ही खूप साड्या तर सारख्याच घेतो सेम. तर ऋतूच्या बड्डेला पण आम्ही फर्स्ट बड्डेला सेमच साड्या घेतल्या होत्या दोघींनी, फक्त कलर वेगवेगळे होते. तर ह्याचा ब्लाऊज मी असं काढून घेते आणि ह्याचा पण ब्लाऊज मी बॅक हुकचाच शिवणार आहे. अशा पार्टीवेअर फॅन्सी साडींवर बॅक हुकचेच ब्लाऊज खूप छान दिसतात, त्यामुळे मी बॅक हुकचेच शिवते. माझ्या एका फॅन्सी साडीवरचा मी बॅक हुकचाच ब्लाऊज शिवला होता. हे एका मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं. आता माझ्याकडे अस्तर वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे मी हे घडी घालून ठेवते. आमच्या जनावरांमध्ये ना एक नवीन मेंबर ॲड झाला आहे, ते म्हणजे ही शेळी. ही शेळी का नाही जणू काय कृष्णाला खेळासाठीच आणली आहे, असा हा खेळत असतो सतत हिच्यासोबत. ही शेळी आणल्यापासून हा नीट घरातही येत नाही. ह्याचं खाऊ वगैरे हे देखील बाहेरच आणावं लागतं, याला बाहेरच आणून खाऊ घालावं लागतं. त्याला सारखं हिच्यासोबत खेळावं असं वाटतं. आजी कोंडत होती तर आजीला कोंडू नको म्हणून सांगत होता. ह्याला घेतल्याशिवाय कुठेच करमत नाही. पुण्याला वगैरे आला तर सारखा हंबा दादा वगैरे असं करत असतो. तर ऋतू एवढी नादी नसते जनावराच्या वगैरे, तर ह्याला खूप आवडते इकडे गावाकडे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब